नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला छान अशी रेसिपी बनवायची आहे। अगदी टेस्टी आणि कुरकुरीत रेसिपी बनवायची आहे। ती म्हणजे आपल्याला बटाट्यापासून बनवायची आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपल्याला बटाट्याचा नाश्ता बनवायचा आहे। तर इथे मी बटाटे उकडून घेतले, 3 बटाटे घेतले मी। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कॉर्नफ्लॉवर, पोह्यांची पावडर करून घेतली मी, सुके पोह्यांची, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत, बारीक करून घ्यायची आपल्याला। तर पहिले आपल्याला काय करायचे आहे का बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आपल्याला। तर बटाटे अगदी व्यवस्थित मॅश करून घ्यायचे। तर अतिशय टेस्टी नाश्ता आहे आणि अगदी कमी वेळेत झटपट बनतो। एकदम असं आपल्याला बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे। तर बटाटे मी इथं व्यवस्थित मॅश करून घेतले। तर आता इथं आपल्याला कांदा घालायचा आहे। पोह्यांची पावडर घालायची आहे। तर इथे 2 चमचे मी पोह्याची पावडर घेतली। कॉर्नफ्लॉवर घालायची आहे। तर 2 चमचे इतकी मी कॉर्नफ्लॉवर घेतली आहे। आलं लसूण पेस्ट घालायची आहे 1 चमचा। हळद घालायची आहे। तर अर्धा चमचा हळद घालायची आहे। चिली फ्लेक्स घालायचे अर्धा चमचा। लाल तिखट 1 चमचा। कढीपत्त्याची पानं घालायची आणि भरपूर कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडासा हिंग घालायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे। अगदी व्यवस्थित मी इथं मळून घेतलं मिश्रण। अगदी थोडंसं तेल घालायचंय आपल्याला। आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं। तर आता आपण लगेच नाश्ता तयार करूया। तर इथं आपल्याला पोळपाटाला तेल लावून घ्यायचंय। व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय। असे 2 गोळे तयार करून घ्यायचे। तर असं आपल्याला तयार करून घ्यायचंय। तर याचे आपल्याला आता सँडविच तयार करायचे। तर तुम्ही कुठल्याही डिझाइन मध्ये करू शकता। बघू शकता मी इथं सँडविचची डिझाइन तयार केली आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही डिझाइन मध्ये बनवू शकता आणि अतिशय टेस्टी नाश्ता आहे। रोज रोज पोहे खाऊन कंटाळा येतो, तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो ना, तर ह्या पद्धतीने आपण बनवायचे। तर आठवड्यातून 2दा-3दा तरी तुम्ही बनवून खाऊ शकता। तर आपण असं सर्व बनवून घेऊ। प्लेटमध्ये काढून ठेवायचे। तर बघू शकता अगदी व्यवस्थित इथं मी सँडविच तयार करून घेतले। तर आपल्याला आता हे तेलामधून तळून घ्यायचे। तर तेल अगदी आपलं कडकडीत गरम झालंय। तर आता आपण जे सँडविच बनवले ना, तर अगदी अलगद तेलामध्ये सोडायचे।
तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि अगदी व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. बघू शकता छान असा कलर आलाय आणि अगदी कुरकुरीत तयार झाले. आता काढून घ्यायचे आपल्याला. तर अगदी झटपट असे आपले बटाटा सँडविच तयार झाले. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.